जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. अरे ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपतींच्या स्मारकाला जागा मिळू न देणे किंवा ज्या ठिकाणी पुतळा हा बसवण्यात आला तर त्या ठिकाणी राजकारण करून हा भामटा वडापाव चोर लक्ष्मण हाके त्या ठिकाणी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तो सरकारी अधिकाऱ्यांवर, मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर धावून जात आहे. त्याच्यावर ताबडतोब 353 नुसार गुन्हा दाखल करावा. मराठे हे शांततेने बघत होते, पण हा भामटा G24 तासवर लक्ष्मण हाके बोलताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीचा बोलला. म्हणून मी आज या व्हिडिओतून बोलत आहे. काय बोलला लक्ष्मण हाके हा बघून घ्या. आणि तुम्ही आम्हाला पडेल शिक्षा म्हणून तुम्ही आता निवेदनात बोलला. कोण पोपट बोलला माझ्या अगोदर? त्याला काय अक्कल आहे? इथं बेकायदेशीररित्या इथं पुतळा बसवला त्यांनी. आमच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुतळा बसवण्याचं काम हिंमत जरांगे हरामखोरानं केलेलं आहे. हिंमत जरांगे हरामखोरानं केलेलं आहे. हिंमत जरांगे हरामखोरानं केलेलं आहे. परत आमचा संताप अनावर झाला. हाकेजी, मला असं वाटतं की आपण आपले शब्द सांभाळून वापरूया. आपण एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर बोलतो. लक्ष्मणजी, मला फक्त प्रश्न असा विचारायचा आहे. मला भूमिका मान्य आहे, प्रशासनाचं निश्चितच यामध्ये आपल्याबरोबर पत्रव्यवहार होणं. बघितला हा व्हिडिओ. हा भामटा त्या ठिकाणी पुतळ्याचं राजकारण करण्यासाठी आलेला आहे. अहो, मंदिराची जरी जागा असली, अरे हे मंदिरावरचे कळस आणि दारातील तुळस ही फक्त छत्रपती शिवरायांमुळे साबूत आहे. आणि हा हरामखोर त्या ठिकाणी काही त्याला पब्लिसिटी स्टंट भेटना म्हणून मनोज जरांगे पाटलाचं नाव घेतो मराठ्यांवर. आजपर्यंत जेव्हाही छत्रपती शिवरायांचा विषय आला, छत्रपती शिवराय फक्त मराठ्यांचे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. आणि आम्हाला अभिमान आहे, छत्रपती शिवराय हे मराठ्यांचे होते, आम्ही मानतो. पण तुम्ही हे जे बांडगुळं जेव्हा राजकारण करतात त्यावेळेला छत्रपती शिवरायांचा आदर करतो, शिवरायांना वंदन करतो, हे भामटेगिरी जे करतात त्यांना सांगणं आहे की हे राजकारण थांबवा. अन्यथा महाराष्ट्रातले सगळे मराठे हे अंजनगाव येथे येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना अंजनगाव खेळोबा येथील जे धनगर समाजाचे महाराज आहेत त्यांनी विनंती केली की आपण या ठिकाणी या. काही लोक भामटेगिरी करण्यासाठी, जातीवाद निर्माण करण्यासाठी या ठिकाणी येत आहे. तर मनोज जरांगे पाटील तुम्ही या आणि या ठिकाणी सामाजिक एकोपाचं दर्शन घडवायचं आहे, समोपचाराने हा वाद मिटवायचा आहे अशी विनंती केल्यामुळं मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आज दुपारी 2 वाजेपर्यंत येत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या भामट्या लक्ष्मण हाकेच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. याच्या जर तुम्ही भूलथापांना बळी पडले म्हणजे याचा हेतू जो करायचा होता तो साध्य होईल. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय होते, त्यांचा प्रत्येक गावामध्ये सरकारी तिजोरीतून स्मारक उभारलं जावं, त्याचं संवर्धन केलं जावं, त्याला जागा ही उपलब्ध करून देण्यात यावी. नाही तर तुमचा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही आणि तुम्ही छत्रपती शिवरायांना मानत नाही असं आम्ही समजतो. आम्ही आमच्या स्वखर्चाने सगळीकडे स्मारक उभारायला तयार आहे. पण हे जर भामटे अशी येऊन पुन्हा राजकारण करणार असेल तर यांच्या गांडीवर फटके द्यायला आम्ही कमी करणार नाही. जय शिवराय.